नागपुर के जूनी शुक्रवारी क्षेत्र में रविवार रात 5 से 6 हथियारबंद बदमाशों ने भाजपा पार्षद मानसी सिमले के पति नितिन श्याम सिमले पर धारदार हथियारों से हमला कर दिया। घटना रात करीब 9:30 बजे की बताई जा रही है। हमले में नितिन गंभीर रूप से घायल हुए, जबकि बीच बचाव में उनकी पत्नी भी जख्मी हो गई। वारदात के बाद आरोपी मौके से फरार हो गए। घटना की सूचना मिलते ही कोतवाली पुलिस मौके पर पहुंची और घायल को निजी अस्पताल में भर्ती कराया गया। फिलहाल पुलिस आरोपियों की तलाश में जुटी हुई है और इलाके में तनाव का माहौल बना हुआ है। मध्ये रात्री दंपतीवर हल्ला झाला आहे आणि एक जे महिला आहे जे नगरसेवक आहे, काय पूरी घटना आहे, काय दाखल केला आहे? याच्यामध्ये जो जखमी आणि आरोपी हे पूर्वी सोबतच राहत होते किंवा सोबतचेच होते आणि त्याच्यामध्ये काल जी घटना घडली 9:15च्या दरम्यान जुनी शुक्रवारी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। जखमीला जे आरोपी सोनू ठाकरे आहे त्यांनी चाकूने मारहाण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण त्याच्यावरती गुन्हा पण दाखल केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत। जखमी सध्या स्टेबल आहे, आउट ऑफ डेंजर कंडिशन मध्ये आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि त्याच्या मागचं काय कारण आहे, इलेक्शनचं कारण आहे का अन्य कोणी त्याच्या अनुषंगाने काही करण्यात आलं आहे, संबंधित आरोपीकडून कोणी काही त्याच्या संदर्भात करून घेतलेला आहे हा गुन्हा, या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करत आहोत। जे जखमी आहे आणि जे आरोपी आहे यांच्या काही गुन्हा प्राथमिक रेकॉर्ड आहे का? हा, हे जुने एक 2013चा या ठिकाणी मर्डर झालेला होता, त्यातले ते सोबतचे आरोपी आहेत। हे प्राथमिकदृष्ट्या आम्हाला निष्पन्न झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये कालची जी घटना घडली त्याचं काय नक्की कारण आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत। तिची जे पत्नी आहे त्यांनी गंभीर आरोप केले आहे, जे राजनीतिक कारण आहे ते नाही, जे काही राजनीतिक कारण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितच तपास करू आणि आरोपी अटक केल्यानंतर त्यात निश्चितच समजेल की त्याच्या अनुषंगाने जे फिर्यादींनी अलिगेशन केलंय ते खरं आहे का, त्यांचा त्यावरती डाऊट आहे। निश्चितच त्यामध्ये तपास केला जाईल।